राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आपल्या बरोबर आहेत। अमोल मिटकरी जी कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावरती ठिकठिकाणी आता गुन्हे दाखल होतात आहेत। खरं तर कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात खरं तर एक व्यंगात्मक कॉमेडी सॉन्ग जे आहे ते केलेलं होतं आणि त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले। त्या संपूर्ण जिथे कॉमेडी शो झालेला त्या संपूर्ण सेटची तोडफोड शिवसैनिकांकडून करण्यात आली। एक तर कामरा हा मला वाटतं एक शो करतोय काहीतरी असं, मला टॉप काय कॉमेडियन आहे, पण एक काही मर्यादा असतात। तुम्ही व्यंग करा किंवा तुम्ही टीकात्मक बोला, पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील, देशाचे प्रधानमंत्री असतील, यांच्याबाबत अशा पद्धतीचं बोलणं हे कोणी सहन करणार नाही आणि तो बोलला नसता तर अशा रिॲक्शन आल्या नसत्या। त्यामुळे शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तिघही आम्ही महायुतीमध्ये एकत्र आहोत आणि शिवसेनेच्या सैनिकांनी जर ती रिॲक्शन दिली असेल, ठीक आहे का, हिंसेचं काही समर्थन करता येत नाही, पण अशा प्रकारे शिंदे साहेबांचा अवमान तो राष्ट्रवादी सुद्धा कधी सहन करणार नाही। परंतु शिवसैनिकांनी आक्रमक होऊन संपूर्ण त्या ज्या ठिकाणी कॉमेडी शो झालेला त्या शोची त्या हॉटेलची तोडफोड केलेली आहे। खरं तर सत्तेत असणाऱ्याच लोकांकडनं कायदा हातात घेण्याचं काम सध्या सुरू असल्याचं विरोधकांकडनं टीका होते। नाही, विरोधकांच्या टीकेला आम्ही महत्त्व देत नाही, पण अशा प्रकारे त्यांनी सुद्धा कॉमेडियननी बोलताना 10दा विचार करायला पाहिजे आणि मग बोलल्यानंतर ज्या काही रिॲक्शन येतील त्या भोगायला तयार राहिलं पाहिजे। शेवटी ते शिवसैनिक आहेत। एक वेळ बाकीचं इतर समजून घेतलं असतं, पण शिवसैनिक आहेत, त्यांना काही आवरता येणार नाही। पण अशा प्रकारे उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत त्यांनी जे टीकात्मक व्यंग केलं त्याचा आम्ही निषेधच करतो। परंतु सातत्यानं म्हणजे पंतप्रधान मोदी असतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांच्या विरोधातली टीकात्मक गाणी जी आहेत ती त्यांनी केलेली होती। त्याला खरं तर कायद्यानेच उत्तर द्यावं असं विरोधकांचं म्हणणं होतं, परंतु कायदा हातात घेतला गेला, कारण की सगळीकडे सत्ताधारीच कायदा हातात घेतात असं विरोधकांचं म्हणणं। नाही, हिंसेचं आम्ही समर्थनच करत नाही। त्यांनी हिंसा करावी, तोडफोड करावी याचं समर्थन नाही, पण एखाद्या वेळेस अशा पद्धतीचं बोलल्यानंतर जनभावना उफाळणं साहजिक आहे। त्याच्यामुळे विरोधकांनी काय म्हणावं हा विरोधकांचा प्रश्न आहे, पण शिंदे साहेबांवर टीका करताना अशा प्रकारचं बोलणं हे कोणी खपून घेणार नाही। आणि दुसरं असं, या कामराच्या आड राहुल सोलापूरकर मोकाट सुटू नये, मला ती भीती वाटते आहे की राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर, कारण प्रशांत कोरटकर आता चंद्रपुरात लपला आहे हे मी पोलिसांना सांगितलं आहे। नागपूर ते चंद्रपूर याच भागामध्ये तो आहे आणि इतकं असताना सुद्धा त्याला अटक होणार नाही। आता IPLच्या मॅचेस सुरू आहेत, त्यामुळे जनतेची मेमरी शॉर्ट असल्यामुळे आणि हा कामराचा काल विषय आला त्यामध्ये प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे दोन नराधम मोकाट सुटतील अशी मला शंका आहे। खरं तर इफ्तार पार्टी तुमच्या पक्षाची झाली काही दिवसांपूर्वी। त्या इफ्तार पार्टीला अजित पवार देखील तुमच्या पक्षाचे नेते उपस्थित होते। अजित पवारांनी सांगितलं की जो मुस्लिम समाजाला डोळे दाखवणारा कोणी असेल त्याला सोडणार नाही असं सांगितलं, परंतु त्यावरती प्रत्युत्तर देताना नारायण राणे जे भाजपचे खासदार आहेत, नेते आहेत, ते म्हणतात की अजित पवार बहुधा आपले डोळे साफ करतात। शेवटी राणे साहेब यांना आमच्या पक्षाची विचारधारा माहीत आहे। आमचे डोळे साफच आहेत। आमच्या डोळ्याला अद्यापही काय म्हणतात मोतीबिंदू झालेला नाही आणि ज्यांच्या डोळ्याला मोतीबिंदू झाला असेल त्यांना इथं हिंदू मुस्लिम करायचं आहे। त्यामुळे अजितदादांचे डोळे तीक्ष्ण बाणासारखे आहेत। कुठं काय बोलायचं आणि कुठे कोणती विचारधारा आमच्या महाराष्ट्राला पुढे नेऊ शकते हे अजितदादासारख्या मोठ्या व्यक्तीला कळतं। त्यामुळं अजितदादांच्या उंचीचं मोजमाप कोणी करू नये। सातत्यानं इतिहासावरती प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीराजे जे आहेत त्यांनी काल एक पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना। रायगडावरती जो वाघ्या कुत्र्याचं जी प्रतिकृती आहे ती खरं तर ती हटवली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि वाघ्या कुत्रा यांचा कोणताही दुरान्वय संबंध नाही, परंतु हा संबंध आणला गेलाय असं त्यांचं मत आहे आणि ती प्रतिकृती हटवा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे करतात। नाही, ही एक गोष्ट खरी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये किंवा तात्कालीन संदर्भ साधनामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आढळत नाही किंवा शिवाजीराजांच्या निर्वाणानंतर कोण्या कुत्र्यांनी चितेमध्ये त्यांच्या उडी घेतली होती म्हणून त्याचं स्मारक। आता वाघ्या कुत्रा हा पेशवाईकालीन म्हणजे पेशवाईचा जो काळ होता त्या काळातलं ते शिल्प आहे। त्या काळामधलं ते काही शिवकालीन शिल्प नाही, म्हणजे शिवकाळ आणि शिवकाळाचा उत्तरार्ध
आता यामध्ये जर खाली तळापर्यंत गेलात तर फार काही वेगळं वेगळं. ते 1931ला कोणी बसवलं, कोणी वर्गण्या केल्या, मग त्याचा तो हे कसा केला. कोणी म्हणतं पुतळाबाई साहेबांची ती समाधी आहे, कोणी म्हणतं वाघ्या कुत्र्याची. मागे एकदा वाघ्या कुत्रा काढला पण होता, पण मग नंतर थोडं वेगळं त्याला वळण भेटलं. जर खासदार छत्रपती संभाजीराजेंनी ती भूमिका मांडली असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाघ्या कुत्र्याची सत्यता काय आहे ते पडताळून पाहतील. त्याकरता त्यांनी एक संशोधन समिती पण गठीत करावी की ती नेमकी समाधी कोणाची आहे. आणि जर ते अनैतिहासिक हे असेल, तो शिल्प असेल, तर त्याकरता सरकार काहीतरी प्रयत्न करेल. म्हणजे छत्रपती एकतर काय, शिवाजी महाराजांची समाधी आणि वाघ्या कुत्र्याचं शिल्प असं आहे. म्हणजे ज्यावेळेस सूर्योदय किंवा सूर्यास्त होतो तर तो जो शॅडो आहे तो समाधीवर येतो महाराजांच्या. त्याच्यामुळे ते पण एक विडंबनासारखं होतं का, छत्रपतींचा अवमान होतोय का, हे सुद्धा तपासलं पाहिजे. आणि वाघ्या कुत्रा जर अनैतिहासिक आहे तर त्याला तिथं मिरवण्याची काही आवश्यकता नाही, पण त्यावर एकतर संशोधकांची विचारविमर्श करूनच तो पुढचा निर्णय सरकारने घ्यावा. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या पुतळ्याच्या संदर्भात वादविवाद जे आहेत ते पाहायला मिळतात. इतिहासकारांचेच 2 शब्द जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आहेत वेगवेगळे. नाही, साहजिक आहे. मतप्रवाह ज्या पद्धतीनं दादोजी कोंडदेवांबद्दल अनेक मतप्रवाह होते. लाल महालामधून नंतर दादोजी कोंडदेवाचं शिल्प हटवलं गेलं. प्रत्येक गोष्टीत मतप्रवाह. अमोल मिटकरी जी हैं, अमोल जी ये क्या कहते हैं, TV9 का सुरू आहे सर. जिस तरह का कमेंट वो एक मिनिट. 2 मतप्रवाह आहेत आणि 2 मतप्रवाह प्रत्येक ठिकाणी होणं साहजिक आहे. पण जे सत्य आहे ते इतिहासाला धरून संदर्भ साधनं चालून सरकार त्या सत्यता जनतेसमोर सरकारने आणावी असं शिवप्रेमी म्हणून माझी भावना आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. अमोल मिटकरी होते. अमोल मिटकरींचं असं म्हणणं आहे की वाघ्या कुत्र्याचा पुतळा जो आहे तो कुठेतरी इतिहासी संदर्भात नाही आहे, त्यामुळे तो हटवला जावा आणि या सगळ्या वाघ्या कुत्रा जो आहे त्या पुतळ्याची संपूर्ण इतिहासकारांसंदर्भात माहिती घेऊन संपूर्ण तो पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी जी आहे ती आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा आपल्याशी बोलताना व्यक्त केली. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.